श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, तुम्ही खूप सेवा करून थकला आहात का? स्वामींचे 11 गुरुवार केले आहेत, स्वामींचे 21 गुरुवार केले आहेत, स्वामी चरित्र सारामृत पण 108 पारायण केलेत, पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही। तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले, पण इच्छा पूर्ण झाली नाही। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे 3 गुरुवारची व्रतसेवा सांगणार आहे। खूप साधी सोपी आणि सगळेच करू शकतील, म्हणजे जे ऑफिसला जातात त्याही महिलांना हे करता येईल, नोकरी करणाऱ्यांना त्यांनाही हे करता येईल अशा पद्धतीची ही सेवा आहे। स्वामींचे 21 गुरुवार किंवा 11 गुरुवार शक्य होत नाही, कारण सेवेला 1.5 ते 2 तास लागतो, पण ह्या 3 गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे। ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि अतिशय फलदायी सेवा आहे। हा खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे। तुम्ही जेव्हा 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता, तेव्हा 3 गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ना, ती नक्कीच महाराज पूर्ण करतात। फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे। चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता ती सेवा कशी करायची ते आपण जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ। मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर स्वामींच्या सेवा, स्वामींचे अनुभव, स्वामींची लीला आणि कथा आपण सांगत असतो। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत कसे करावे। आता तुम्ही 11 आणि 21 गुरुवार व्रत ऐकलेले आहे, खूप महिलांनी केले पण आहे, पण आता मी 3 गुरुवारची व्रतसेवा तुम्हाला सांगत आहे। सगळ्यात पहिले हे व्रत, हे जे उपवास आहे ते आपल्याला 3 गुरुवार करायचे आहे। तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता। 3 गुरुवार करायचे आहे। पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर, म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे महत्त्वाचे आहे। शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करताना समोर असेल, तर तुमच्या घरामध्ये असेल, तर स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करायचा सगळ्यांना तर माहीत असेलच, पण संकल्प कसा करायचा, तर हातावर पाणी घ्यायचे, अक्षता घ्यायचे, फुलं, त्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी प्लेट ठेवायची, आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, त्यानंतर गोत्र सांगायचं आहे, आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे, स्वामी मी आजपासून 3 गुरुवारची तुमची सेवा करणार आहे काय, आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती स्वामींना सांगायची आहे, त्यांना विनंती करायची आहे। स्वामी, माझी ही 3 गुरुवारची व्रतसेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असा संकल्प करून आपल्याला हातातले पाणी, अक्षता आणि फूल खालच्या डिशमध्ये टाकायचे आहे। डिशमध्ये जे काही पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता। अशा प्रकारे आपण संकल्प करू शकता। मित्रांनो, संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे। सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी किंवा संध्याकाळी, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता। म्हणूनच मी आधी सांगितलं, ज्या कोणी महिला किंवा पुरुष पण नोकरी करत असेल ते पण ही सेवा करू शकतात, कारण खूप कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे। त्याआधी आपल्याला 3 गुरुवारी उपवास करायचा आहे। आता आपण बघा, जेव्हा 11 आणि 21 गुरुवारची सेवा करतो, उपवास करतो, तेव्हा आपण खिचडीसुद्धा खाऊ शकतो, म्हणजेच आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो। पण 3 गुरुवारचे जे व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचे नाही आहे, म्हणजेच तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करू शकता। तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचे नाही, तुम्ही फळं खाऊ शकता। यानंतर आता उपवास तर दिवसभर करायचा आहे, संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग उपवास सोडायचा आहे। उपवास दिवसभर 3ही गुरुवारी करायचा। पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा, दिवसभर उपवास करायचा, रात्री आरती करायची। आरती कोणती करायची, तर पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा, त्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्तांची आणि तुमच्या स्वामी समर्थांची आरती असेल
ती आरती सुद्धा तुम्ही करायची आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा. शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचं, फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा. दुसऱ्या गुरुवारी उपवास धरायचा, फळाहार ग्रहण करायचा, संध्याकाळी आरती करायची आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं आहे. हे झालं उपवास करणं. आता सेवा कोणत्या करायच्या, तर अगदी साधी सोपी सेवा आहे स्वामीचरित्र सारामृत. प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे, प्रत्येक भक्ताकडे स्वामींचे सारामृत असेलच आणि खूप जण त्याचे नित्य सेवेमध्ये पठण देखील करतात. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचायचं का, तर अजिबात नाही. आपल्याला 3 गुरुवारी सेवा करायची आहे. 3 गुरुवारची सेवा करताना बघा, स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत. त्यातले 7 अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे, नंतर 7 म्हणजेच पहिले 7 अध्याय 1 ते 7 हे पहिल्या गुरुवारी वाचायचे. त्यानंतर 8व्या अध्यायापासून 14 अध्यायापर्यंत दुसऱ्या गुरुवारी वाचायचं आणि 15 अध्यायापासून 21 पर्यंत तिसऱ्या गुरुवारी आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजेच पूर्ण स्वामीचरित्र सारामृत ज्याला 1 ते 1.5 तास लागतो ते आपल्याला एकदम वाचायचं नाहीये. तुम्ही पहिले 7 अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी, नंतर 7 अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटचे 15 पासून 21 पर्यंतचे 7 अध्याय हा तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायची गरज नाही. तुम्हाला फक्त 3 माळी जप करायचे आहे. 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा, 7 अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. बघा किती साधी सोपी सेवा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. 7 अध्याय वाचायला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लागतात. 3 माळी जप करायला 4 ते 5 मिनिटं लागतात आणि तारक मंत्र तर सगळ्यांचं तोंडपाठ असेल ते म्हणायला देखील 15-20 मिनिटं लागतात. मित्रांनो, त्यामुळे हे 3 गुरुवारचे व्रत सेवा आहे हे कोणीही करू शकतं. पण आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या घरी करायच्या आहेत. म्हणजेच बघा, तुम्ही पहिल्या गुरुवारी सुरुवात केली, आज पहिला गुरुवार, पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का, तर नाही. ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्पयुक्त आहे. त्यामुळे आपल्याच घरी ही सेवा करायची आहे. दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाहीये. त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम आहेत का, तर नियम असे आहेत, विशिष्ट नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे मांसाहार. 3 गुरुवारचं व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाहीये. त्यानंतर तुम्ही परान्न खाणं जर टाळलं तर अतिशय उत्तम. जर तुम्ही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. पण एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार कडकडीत बंद करायचा. फक्त 3 गुरुवारचा मांसाहार बंद करायचा, एवढा एक नियम नक्की पाळा. आणि सेवा किती सोप्या आहेत, 15 ते 20 मिनिटांमध्ये होणाऱ्या सेवा करा. आता याचं उद्यापन कसं करायचं, उद्यापनाला पण खूप काही करण्याची गरज नाही. आपण आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी करतो ती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा. त्यामध्ये एखादा गोड पदार्थाचा समावेश करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ खडीसाखर ठेवा किंवा तुम्ही पेढ्याचा बेसनाचा लाडू देखील स्वामींना नैवेद्य म्हणून केंद्रामध्ये स्वामींना देऊ शकता. जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तिथे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. अगदी एक जोडपं जेवून घातलं पाहिजे, लहान मूल जेवू घातलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या यथाभक्ती यथाशक्ती तुम्ही गोरगरिबांना दान केलं तरी अतिशय उत्तम. केंद्रामध्ये काही दिलं तरी चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे 3 गुरुवारची. नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला शक्य झालंच तर पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही करू शकता. तो तुमची जर यथाभक्ती यथाशक्ती जमत असेल तर तुम्ही नक्की स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवला तरी चालेल, भाजी भाकरी दाखवली तरी चालेल. त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी अनुभव नक्कीच येईल. तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. नक्कीच तुमची जी कोणती इच्छा असेल, जी काही तुमची अडचण असेल ती स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. फक्त स्वामींवर विश्वास ढळू देऊ नका. मनापासून सेवा करा. स्वामी आहेत असं समजून सेवा करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. मित्रांनो, स्वामींचे सेवा करा आणि स्वामी सेवेकरी व्हा. जेवढं करताल ना त्याच्या दुप्पट स्वामी तुम्हाला नक्कीच देणार. हे मी तुम्हाला 100% शाश्वती देते. 101% याची शाश्वती तुम्हाला देत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि ही सेवा नक्की करून पहा.